अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगिराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी स्तुती स्तोत्र। श्री गणेशाय नमः। ओम गणेशा मंगलमूर्ती तुझ लागी एक विनंती, तू करोनी कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा। तुझ करता प्रथम वंदन कारे जे हाती घेतले जाण, ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जाणतसे। माय शारदा होता प्रसन्न सहजेची लाभे विद्याधन, मुका बोले अमृत वचन पांगुळ चढे पर्वत तो। माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा मज लाभू दे, स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे मज हातुनी माऊली। भावे वंदितो सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हा प्रत, तुम्ही पूर्वा मनीचा आहेत देऊन सुभाशिष तो। सद्गुरु हेची एक पद गुरु तत्व ते एक अभेद, अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा। दत्तात्रयानी जगदोद्धारा श्रीपाद वल्लभ प्रथम अवतारा, नरसिंह सरस्वती तो दुसरा असे घेतला भूलोकी। अवतार कार्य पूर्ण होता निरंजन वनी गेले मागुता, श्री गुरुचरित्री ती कथा असे वर्णिली उत्तम। पुढे ते कलियुग आले लोक धर्म भ्रष्ट जाहले, स्वधर्मासी विसरून गेले वाढला अनाचार तो। साधूंचे करण्या रक्षण दृष्टास करण्या शासन, आणि धर्म संस्थापन करण्या घेईन अवतार। हे गीता वचन आठवोनी विचार केला सद्गुरूंनी, आता नवा अवतार घेऊनी भक्ती कल्लोळ वाढवू। बसले असता करदळे वनात स्वामी समर्थ समाधिस्थ, वारुळ देहा भोवती जमत एक महाथोरते। वेळ येता प्रगटनाची कुऱ्हाड एका लाकूड तोड्याची, पडली मोडली योग्याची भाव समाधी क्षणात। लाकूड तोड्या आला काकुळती म्हणे अपराध घाला पोटी, स्वामी म्हणती तया प्रती तू तर एक निमित्त। पूर्वजन्मीचे पदरी पुण्य म्हणून तुला घडले दर्शन, या अवतारी आम्हा लागून तूच पहिला पाहणारा। महादारण्य ते सोडून काशी हरिद्वार पाहून, पवित्र गंगा स्नान करून आले देवल गावात। तेथ स्थापून निज पादुका बोध केला ग्रामस्थ लोका, वाढविली त्या नामलौकिका गावाच्या स्वामी रायांनी। देवल ग्रामीच्या पादुका दर्शन करिता होतसे पापक्षालन, ब्रह्महत्या पापमोचन देई सद्गती स्थान ते। हैदराबाद ते यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजूर, तेथे निवास केला थोर चंचल भारती म्हणोनी। गोदावरीच्या तटा आले मंगळवेड्यात स्वामी राहिले, पंढरपूर ते पाहिले आले अक्कलकोटात। स्वामींनी असता मंगळवेड्यात नाना लीला केल्या अद्भुत, उद्धरले भाविक भक्त भक्ती मार्ग लावूनी। विप्र अंगणी एक गाय परीन ती दूध देय, स्वामी म्हणती कागे माय दूध न देसी धन्यास। स्वामी आज्ञेने गाय दुभती झाली ती विप्राप्रती, दैन्यहरण झाले शेवटी धरितो स्वामी चरणास। बसप्पा नामे कोणी भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त, तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिन रात। तया नेऊनी अरण्यात सर्परूपे सुवर्ण देत, दैन्य त्याचे हरोनी समस्त केली कृपा तयावरी। स्वामी येता अक्कलकोटास थांबले खंडोबा मंदिरात, महम्मद रिसालदार तयास पाहता झाला प्रथम तो। चिलिमीचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत, तोबा तोबा त्याने म्हणता धरिले चरण स्वामींचे। चोळाप्पा आणि स्वामींचे नाते होते जन्मोजन्मीचे, म्हणून निवात्सवे तयाचे घरी करती श्री स्वामी। चोळप्पाचे त्या सदनास लोक येती श्री दर्शनास, दर्शने सुखविती सकलास महाराज श्री स्वामी। ज्याची त्याची ऐहिक मागणी तरीही स्वामी ती पुरवोनी, लोक भक्ती मार्गा लावूनी करती लोक कल्याण। स्वार्थ तोची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे, समजावूनी सांगती पाहे स्वामी सकल लोकास। प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका, प्रपंची जागो जागी धोका राहावे सदा सतर्क। खाप्या रहा सुखात असू द्या तुम्ही प्रपंचात,
परिचित्तात तो भगवंत ठेवावा अंतर साक्षी ठेवावा असा हा स्वामी बोध रोकडा भक्तीने तो भगवंत जोड विवेके ते उपाधी तोडा नका विसरू भजनास ही स्वामींची शिकवण लोकास ती पटे म्हणून सश्रद्धे ते धरती चरण शरणागत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी ठेवूनी जे पूजिती खरी योगक्षेम त्यांचा सर्वतोपरी चालविती ती समर्थ सश्रद्ध मालोजींच्या मनी दर्शनीच्या जागता जनी दत्त म्हणून तेच येऊनी उभे राहिले महाराज तो पाहुनी चमत्कार मालोजी लीन चरणांवर करी भावपूजा सुंदर सश्रद्धे मने स्वामींची स्वामी पदावर लीन राजा तैसीच मग झाली प्रजा आनंद झाला महाराजा सुखावले अंतरी जे जे आले स्वामी सशरण तयांचे केले उद्धरण कुणाचा गर्व दंभहरण कुणा अनुभव प्रचिती विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसे मूर्त सावळी स्वामी रूपात त्याने पाहिली मूर्ती विठुरायाची विष्णुबुवा ब्रह्मपद मागत विंचू दिसले त्या स्वप्नात विंचूंनी नेमी नाही अलिप्त हेची सांगती ब्रह्मपद शंकर रावांचे मरण चुकविले रावणाचे विष उतरविले मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थ रायांनी विठाबाई ती पाटलीन 40 शिजवी अन्न ते 400 लोका पुरवून दाविले किमिया स्वामींनी जो मा यावरी विसंबला त्याचा भार आम्ही वाहिला या सिद्ध करोनी बोला दाविती स्वामी स्वतःच्या बाळाप्पा नामे एक भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त तो सेवेकरी होऊ निरत झाला श्री चरणाशी कानोळे गावचे निमित्त स्वामी जेवविती निज भक्ता अन्नपूर्णा भेटवली साक्षात अन्नप्रसाद रूपांनी चिंतपंत कुणी विष्णू भक्त तुलसी अर्पिती विष्णुप्रत पूजनी स्वामी दारात आले परम भाग्याने स्वामी समानुनी नारायण केले त्यांनी भावपूजन म्हणती स्वामी तव चरण लाभावे नित्य पूजना भाव भक्ताचा ओळखिला चरण हवेत पूजेला पदचिन्ह उमटवून पाटाला गेले स्वामी राजते विष्णू स्वामी दोन्ही एक भिन्न रूपे तत्व एक श्री स्वामीच वैकुंठ नायक हाच होता सांगावा भक्त पडता संकटात हाक ऐकोनी धाव घेत अति हळुवार त्यांचे चित्त वात्सल्य भाव मातेचा लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात स्वामींनीच देऊन हात गलबता सवेत्या तारिले अंध बालका देऊनी दृष्टी वेद चर्चा करवली मोठी बाळे जिंकले विप्राप्रती त्या विवाद स्पर्धेत ती पाहुनी स्वामी किमिया शरणागत ते झाले पाया म्हणती स्वामी सद्गुरु राया अपराध पोटी घाली बा एका आवडीचे भक्त 3 आले स्वामींचे घेण्या दर्शन हरी पंडित गजानन जेव्हा अक्कलकोटात अंतरीचा पाहुनी भाव तिघास 3 ठेवली नाव शिवराम मारुती नाव ठेवले हरिभाऊंना हरिभाऊंचे पूर्वसंचित त्यांनी जोडले स्वामी समर्थ नाम मिरवून स्वामी सुत सागरी मठ उभारिला मठी नित्य पूजा आरती स्वामी लीला लोका सांगती समर्थांची वाढविली कीर्ती प्रचार कार्या करोनी जीवा स्वचे न होय ज्ञान तेच त्याचे घोर अज्ञान त्या अज्ञानेची आत्मज्ञान अंतरीचे झाकोळते स्थिर बैसोनी ध्यान लावता डोळे मिटूनी आंत पाहता हृदयची दिसे देवता आत्मा रामरूपाने हेची कळावया गोष्टी करावी लागे अनन्य भक्ती भक्ती मार्गची तो श्रीपती भेटतो जीवा सहजेची स्वामी समर्थ दयाघन चुकविले जादवरावाचे मरण वृषभासती मुक्ती देऊन अद्भुत लीला दाविली एक यवन भक्त थोर स्वामी सेवेस सदा सादर शुद्ध निर्मळ त्याचे अंतर दृढ निष्ठावान तो त्यास पादुका दिल्या पूजना तेने भक्त जोडले नाना आणूनी जोडले श्रीचरणा भावया लोक कल्याण पीर साहेब नाव ठेविले अक्कलकोटी प्रसिद्ध केले स्वामी राये तया उद्धरिले सवे घेऊनी आपल्या स्वामी ते पुत्र प्राप्तीसाठी लिंगायत स्त्रीस हडूक देती ती जाहली प्रसाद त्यागिती घेतला प्रसाद दुसरीने जिने प्रसाद स्वीकारिला पुत्र लाव तिला घडला स्वामी किमिया सामान्याला कशी कळावी ती सांगा मनी विकल्प जेव्हा आला एकाने तो प्रसाद त्यागिला दुजाने श्रद्धापूर्वक भक्षिला झाला धन लाभार्थी
स्वामी सुत निमाल्यावरी कोण गादीचा अधिकारी पुसता स्वामी निज अंतरी आठविती मोर पाखरा काकूबाईचा पुत्र दुसरा दादा समनती मोर पाखरा तुझ्या स्तव मोत्याचा चारा आहे पहा ठेविला पादुका लावणी याच्या श्री केला तो उत्तराधिकारी तेने ही सेवा निरंतरी केली दृढ भावाने स्वकृतीतून स्वामींनी बोधिले पुराणिका लागोनी गादी दगड एक मानुनी दाविली अवस्था योग्याची संता बाह्यरंगी न पहावे तया अंतरंगीने जाणावे श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणावी ती योग्यता सामान्यास धनाची तहान कोणा हवा मान सन्मान स्वामी समर्थास मात्र तहान खऱ्या भक्ती प्रेमाची चिमी नामे बालभक्त पित्यासवे दर्शनास येत तीच आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण करीतसे तिच्या हातचे पिण्या पाणी स्वामी आले तिच्या अंगणी पाणी पिऊनी तांब्या त्यांनी दिला ढकलून विहिरीत स्वामी म्हणती उडी मार तांब्या घेऊन ये बाहेर कृती चिमीने केली सत्वर भक्तवत्सल पाठीशी पोटशुळाने भक्त पिडला नवस स्वामी चरणी केला सोयीस्करपणे विसरला दिली अनुभव प्रचिती पेढ्याचे झाले ते निमित्त स्वामी काय बोध देत माणसे लबाड विसरतात गरज सरता आम्हास भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दाचा रोख करा भक्ती रोईकडी अनेक भक्त येती जाती सागरी जशी भरती ओहोटी थोडेच निष्ठावान टिकती घेता परीक्षा त्यातुनी स्वामी जरे का रागे भरती जरी थपाटा पाठी घालती तरी आधाराचा आत देती हात कुंभारा सारखा अनन्य भावे जाता शरण श्रीचरणास होता लीन भक्तांचे करती रक्षण पाठी राखा होऊन या ज्याची भक्ती रे निष्काम त्याचा चालिवती योगक्षेम स्वामी देती त्या विश्राम ऐशा भक्तानी जपना स्वामी समर्थ दत्तावतार पूर्ण ब्रह्मतेची परमेश्वर त्यांचा महिमा अपरंपार मी काय पामरे वर्णावा शाली वाहन शके 1800 बहुध्यान संवत्सरे खासे भौमवार चैत्र कृष्ण पक्षे केली अवतार समाप्ती लौकिक दृष्ट्या स्वामी समर्थ जरी का जाहले समाधिस्थ तरी ते चैतन्य रूपात आहेत भरले चराचरी ज्या ज्या स्थळी जाई हे मन तेथ घडावे स्वामी दर्शन पाहता अंतरी डोकावून तरी स्वामी ओळखा साध घालावी स्वामींप्रती आठवून ती वात्सल्य मूर्ती श्रद्धा पाटावरी गोमटी मूर्ती बसवावी पूजना शुद्ध भक्ती जल घालून करावे पद पक्षालन भाळी चंदन टिळा लावून पुष्पमाला घाला गळा अहंकार धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा अनन्य भावे ओवाळावा देह स्वामी चरणास हात जोडून करावी प्रार्थना विसरण व्हावा तुमचा मना नित्य स्वामी माझे मना ओढ तुमची लागावी नित्य तुमची सेवा घडावी आधी व्याधी दूर सरावी लक्ष्मी ती घरी राहावी नारायणा तू जसवे तू होऊनी माय बाप दूर करी रे संसार ताप पुण्य वाढो घटो पाप जन्म सार्थकी लागावा आम्ही भक्त मूढ अज्ञानी आलो शरण तुमचे चरणी करावी जीव उद्धरणी बोधामृता पाजुनिया तव कृपेचा विंजनवारा सुख होऊ दे दया सागरा हेची मागणे जगदोद्धारा तुझ्या पदी आमुचे तू पाठीराखा होऊन करीबा आमचे संरक्षण आम्ही तुझिया पायी लीन झालो अनाथ रक्षका आता श्री चरणी विनंती स्वीकारून ही स्तवन स्तुती कृपा करावी मजवरती हेची मागणे दातारा हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र पठन करतील जे भक्त तयांचे पुरवून मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी वाकुडी आमची सेवा स्वीकारुनी द्यावा मेवा तव कृपेचा स्वामी देवा हीच प्रार्थना करीत असे तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर जेने हाची भवसागर जाऊ आम्ही तरोनिया नाम घेता स्वामी स्वामी काही न पडावे बाकमी सुख शांती रहा धामी हेच द्यावे वरदान अकलेचा करुणी कोट तुझ ठेवू रे हृदयात चित्तरमू अनुसंधानात तुझ्या भवतारका तव नामाची लागता गोडी तुटे जन्म मरण बेडी सुटती बारे असंख्य कोडी कृतार्थ होई जीवन गोविंद तनय हात जोडून सांगतसे कृपादान स्तोत्र घ्यावे मान्य करून चरण सेवा स्वीकारा
इति श्री स्वामी समर्थापरणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.